हॅलो स्टुडंट्स, मिसलेनियस एक्झरसाइज फर्स्टमधले आपण MCQ सॉल्व केलेले आहेत ऑलरेडी. आता क्वेश्चन सेकंड काय आहे त्याच्यामध्ये, सॉल्व द फॉलोइंग. याच्यामध्ये 11 क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते सॉल्व करूया आपण. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इफ ईच ऑफ इट्स इंटेरियर अँगल इज 3π/4. रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय नेमकं? समजा जसा तुमचा इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, त्याच्या तीनही साईड्स इक्वल असतात आणि तीनही अँगल्स इक्वल असतात. लाईक दॅट स्क्वेअर असतो, त्याचे चारही साईड्स आणि अँगल्स कसे असतात? इक्वल असतात. बरोबर आहे. तसंच आता याला 3 साईड्स आहेत, याला 4 साईड्स आहेत. इथे पेंटागॉन घेतला तर त्याला 5 साईड्स असतात. बरोबर आहे. तर या 5 साईड्स जर इक्वल असतील आणि अँगल्स त्याचे हे इंटेरियर अँगल्स म्हणजे आतले अँगल जर इक्वल असतील तर त्याला आपण रेग्युलर पेंटागॉन म्हणतो. हा रेग्युलर क्वाड्रिलॅटरल आहे, हा रेग्युलर ट्रायंगल आहे. लक्षात आलं का? रेग्युलर म्हणजे सगळ्या साईड्स आणि इंटेरियर अँगल्स इक्वल असतात. मग आता तुम्हाला ही कन्सेप्ट समजली का? रेग्युलर नेमकं काय म्हणजे? ओके. नाव आता एक्सटेरियर अँगल काय असतो? तर समजा हा रेग्युलर क्वाड्रिलॅटरलच घेऊन बघूया, स्क्वेअर. याच्या सगळ्या साईड्स इक्वल आहेत, तर त्याचा हा इंटेरियर अँगल आणि हा जो आहे त्याचा, इथे मी वेगळा कलर वापरतो, तर हा आहे त्याचा एक्सटेरियर अँगल आणि ह्या अँगल एवढाच हा अँगल इक्वल असतो. म्हणजे दोन्ही अपोजिट अँगलची पेअर आहे. तर हे त्याचे एक्सटेरियर अँगल. इथे पण त्याला 2 एक्सटेरियर अँगल असतात, इथे पण 2 एक्सटेरियर अँगल असतात, इथे पण हे 2 एक्सटेरियर अँगल असतात. आणि मग हे इंटेरियर अँगल, हे बघा मी इथे ब्ल्यू कलरने दाखवतोय. तर हा इंटेरियर आहे, हा इंटेरियर, हा इंटेरियर, हा इंटेरियर. ह्या समजा हा B अँगल आहे, त्याचे हे 2 एक्सटेरियर. हा C अँगल आहे, त्याचे हे 2 एक्सटेरियर. पण हे सगळे एक्सटेरियरचं मेजर कसं असतं? सेम असतं. समजलं? नाव आता आपण कोणताही एक त्याचा, समजा हा पेंटागॉन घेतला, समजा हा पेंटागॉन घेतला, दिसत नाही तो रेग्युलर, पण तो रेग्युलर आहे असं कन्सिडर करा. 1 2 3 4 5 साईड्स आहेत सपोज. मग त्याचे हे इंटेरियर अँगल्स कसे असणार? हे इंटेरियर अँगल्स इक्वल असतील. बरोबर आहे. आता त्याच्या एक्सटेरियर अँगलचं मेजर कसं काढायचं? तर सपोज हा त्याचा, इकडे बघा, हा इथे आहे एक्सटेरियर अँगल, हे रेड कलरने दाखवतो मी, हा एक्सटेरियर अँगल आहे. तर हा इंटेरियर आणि हा एक्सटेरियर, ह्या दोघांची ॲडिशन जर केली तर ती किती यायला पाहिजे? 180 डिग्री, कारण ते सप्लिमेंटरी अँगल आहेत. बरोबर. मग आता पहिल्यांदा आपण काय करतो? इंटेरियर अँगलचं मेजर काढण्यासाठी एक्सटेरियर अँगलचं मेजर काढतो. मग एक्सटेरियर अँगलचं मेजर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? 360 डिग्री अपॉन n. n स्टँड्स फॉर नंबर ऑफ साईड्स. बरोबर आहे, नंबर ऑफ साईड्स. मग या नंबर ऑफ साईड्स आहेत ना, 1 2 3 4 5. मग 360 अपॉन 5 जर केलं तर तुम्हाला हा एक्सटेरियर अँगल मिळतो. बरोबर आहे. आणि मग 180 मधून तो एक्सटेरियर अँगल सबट्रॅक्ट केला की हा इंटेरियर अँगल मिळतो. असं तुम्ही सॉल्व करा. मग आता इथे सरळ सरळ काय आहे? मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल प्लस मेजर ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री येणार आहे. करेक्ट. नाव आता इथे मेजर ऑफ इंटेरियर अँगल प्लस एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू किती असणार आहे? 180 डिग्री. बरोबर. आता इथे फाइंड द अँगल नंबर ऑफ साईड्स विचारलेला आहे. बरोबर आहे. मग आता इथं मेजर ऑफ इंटेरियर अँगल प्लस एक्सटेरियर अँगल, इथं इंटेरियर अँगलचं मेजर तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी. किती दिलेलं आहे ते? 3π/4. मग इथे 3π/4 प्लस एक्सटेरियर अँगलचं मेजर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? एक्सटेरियर अँगलचं मेजर काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे?
360 डिग्री अपॉन n, बरोबर आहे. इज इक्वल टू, आता इकडे काय येणार आहे, इज इक्वल टू पुढे आहे 180 डिग्री. मग आता हे n म्हणजे काय असतं, नंबर ऑफ साईड्स, नंबर ऑफ साईड्स ते फाइंड आउट करायचं आहे. आता याला जर तुम्ही कन्वर्ट केलं कशामध्ये, इथे मी कन्वर्ट करतो याला, सॉरी परत लिहितो, डिलीट झालं. हे बघा, मेजर ऑफ इंटेरियर अँगल प्लस मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज इक्वल टू मेजर किती असतं, 180 डिग्री. इथे इंटेरियर अँगल दिलेला आहे 3π/4, तर 3π/4चं डिग्रीमध्ये, इथं मी हे डिग्रीमध्ये घेतलंय ना, मग हे 3π/4चं डिग्रीमध्ये किती होतं, 3π/4चं 135 डिग्री होतं, बरोबर. कसं होतं ते, हे बघा, 3π/4 इज इक्वल टू 3π/4 इंटू 180 अपॉन पाय जर केलं तुम्ही, पाय कॅन्सल, तर हे 4 चौक 16 आणि 4 पंचे 20, हे होतं 135 डिग्री. 3π/4 म्हणजे किती, 135 डिग्री. मग इथे मेजर ऑफ इंटेरियर अँगल दिलेलं आहे, हे इंटेरियर अँगल किती आहे, 3π/4, मग इथे 3π/4 लिहिलं, प्लस एक्सटेरियर अँगलचं मेजर काय असतं, 360 डिग्री अपॉन n काय असतं, नंबर ऑफ साईड्स, हे 180 डिग्री आहे. आता मी इथे काय करतो, सॉरी काय होतंय, ठीक आहे, मागचं लक्षात आलंय, तुम्ही व्हिडिओ बॅक घेऊन बघू शकता. तर इथे 135 डिग्री प्लस 135 डिग्री प्लस 360 डिग्री अपॉन n इज इक्वल टू 180 डिग्री आलं आहे. हे 3π/4ला मी कन्वर्ट केलं आहे. आता हे 360 डिग्री अपॉन n इज इक्वल टू हे 180 मायनस 135 डिग्री किती होतात, हे 45 डिग्री. मग देअरफॉर आता हे ट्रान्सपोज करूया, हा n तिकडे मल्टिप्लाय होईल आणि हे 360ला 45 डिग्री डिवाइड होईल इज इक्वल टू n, म्हणजेच n ची व्हॅल्यू किती येईल, 8. तर नंबर ऑफ साईड्स किती आले त्याला, हे नंबर ऑफ साईड्स ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज 8, म्हणजेच हा काय आहे, ऑक्टॅगॉन आहे. समजलं हे, राईट डाऊन. व्हिडिओ इथे थोडा वेळ पॉज करा आणि हे लिहून घ्या. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. 2 circles each of radius 7 centimeter intersect each other. The distance between their centers is 7√2. 7√2 सेंटीमीटर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स आहे. फाइंड द एरिया ऑफ पोर्शन कॉमन टू बोथ द सर्कल्स. बघा इथे मी 2 सर्कल्स काढतो. हे 2 सर्कल काढले, रेडियस त्यांची सेम आहे. ह्या 4 रेडियाई काढल्या. हे पहिलं सर्कल आहे, हे दुसरं सर्कल आहे. रेडियस सेम आहे दोन्ही सर्कलची. इथं म्हटलंय ना 2 सर्कल्स ईच ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर काय आहे, रेडियस आहे, बरोबर. मग आता इथे हे 7 7 7 7 आहे, ठीक आहे. आता ह्या दोन्ही सेंटर्स मधलं डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 7√2. 7√2 म्हणजे हे सेंटर आहे समजा C1, हे दुसरं आहे C2. या दोन्ही मधलं डिस्टन्स किती आहे, 7√2. आणि तुम्हाला एरिया कुठला फाइंड आउट करायचा आहे, कॉमन एरिया
हा जो कॉमन एरिया आहे ना दोन्ही सर्कलमधला, हा कॉमन टू बोथ द सर्कल्स, हा एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग आता हा एरिया कसा फाइंड आउट करायचा, तर इथे बघा मी थोडासा एक वेगळा कलर घेऊन तुम्हाला दाखवतो. ही जी सेक्टर दिसते तुम्हाला, ह्या सेक्टरचा एरिया प्लस दुसरी जी सेक्टर आहे ही, तिचा एरिया, ह्या दोघांची जर ॲडिशन केली, नीट बघा, पहिली सेक्टर एवढी आहे प्लस दुसरी सेक्टर ही आहे, ह्या दोन्ही सेक्टरची जर ॲडिशन केली तर हा जो मधला पोर्शन तयार होतो हा पोर्शन डबल होतो एकवर एक. बघा हा एवढा पोर्शन घेताना हा खाली ग्रीन कलरचा बेस आहे इथे एवढा, तो आला एकदा, आणि परत ही सेक्टर घेताना त्याच्यावर परत हा डबल बसलाय. आलं लक्षात. मग आता रिक्वायर्ड एरिया कसा काढायचा, आता हे समजा ए आणि बी पॉईंट आहेत दोन्ही, तर बघा रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय येणार, तो रिक्वायर्ड एरिया एरिया ऑफ सेक्टर C1AB प्लस एरिया ऑफ सेक्टर C2AB मायनस कुठला एरिया, तर हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया जर सबट्रॅक्ट केला, मायनस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल C1A C2B याचा एरिया जर सबट्रॅक्ट केला तर रिक्वायर्ड एरिया मिळतोय. का बरं रिक्वायर्ड एरिया मिळतोय, हे बघा, ह्या दोघांची ॲडिशन केली, ही सेक्टर प्लस ही सेक्टर, तर तो एरिया इथे डबल होतोय, आणि मायनस तो जर केला तर हा सगळा एरिया निघून जातो एवढा, आणि वरचं ह्या ग्रीन कलरमधला एक लेअर निघून जात आहे. म्हणजे रिक्वायर्ड एरिया जो बेसला एवढा होता ना तेवढाच एरिया शिल्लक राहतो आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड एरिया मिळेल, म्हणजे कॉमन टू बोथ द सर्कल्स हा एरिया मिळणार आहे, कॉमन टू बोथ द सर्कल्स. मग आता इज इक्वल टू काय होईल पुढची स्टेप, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय असतो, हाफ आर स्क्वेअर थीटा प्लस हाफ आर स्क्वेअर थीटा मायनस हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो स्क्वेअर आहे. तो कशावरून स्क्वेअर आहे, तर बाय द जॉमेट्री काय आहे इथे, तर बघा ही साईड 7 आहे, ही साईड 7 आहे. C1C2B हा जो C1C2B म्हणजे बघा मी इकडं अलग घेतला, हा C1 हा C2 आणि हा B, तर ही साईड किती आहे 7, ही साईड आहे 7, आणि ही जी मधली लेंथ दिली ती दिली तुम्हाला 7√2 दिलेली आहे. मग इथे पायथागोरस थिअरम सॅटिस्फाय होतं ना, इथे हे 49 स्क्वेअर प्लस 49 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे 7√2 येतं, म्हणजे इथे पायथागोरस थिअरम सॅटिस्फाय होते, म्हणजे हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल आहे. सिमिलरली ह्या ट्रायंगलमध्ये पण सेम होत आहे, म्हणजे हा राईट अँगल आहे. हे दोन राईट आहेत तर हे दोन्ही राईट अँगल आहेत. बरोबर, म्हणजेच हा स्क्वेअर आहे. का तर त्याच्या सगळ्या साईड्स तर सेम आहेत आणि सगळे अँगल पण सेम आहेत, म्हणजे तो स्क्वेअर आहे. मग एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, साईड स्क्वेअर. त्याची साईड म्हणजे काय आहे, ह्या दोन्ही सर्कलची रेडियस आहे, म्हणून हे होईल आर स्क्वेअर. मी काय सांगितलं, ह्या दोन्ही सर्कलची ती रेडियस आहे म्हणजे ते होईल आर स्क्वेअर. आता मी इथे ह्या सर्कलसाठी R1 स्क्वेअर थीटा आणि इथं R2 स्क्वेअर थीटा का नाही लिहिलं, तर बघा ह्या सेक्टरसाठी ही एवढी सेक्टर आहे ना, ह्या सेक्टरसाठी हा 90 डिग्री आहे थीटा, आणि ह्या सेक्टरसाठी हा 90 डिग्री आहे, म्हणून थीटा थीटा सेम लिहिलं. ही रेडियस आणि ही रेडियस सेम आहे 7 म्हणून आर स्क्वेअर लिहिलं, R1 R2 लिहिलेलं नाही. आणि आता मग हाफ आर स्क्वेअर थीटा प्लस हाफ आर स्क्वेअर थीटा किती होईल, आर स्क्वेअर थीटा होईल मायनस हा आर स्क्वेअर. बरोबर आहे, हे झालं हाफ हाफ एक. आता इज इक्वल टू पुढे काय येतं, आर स्क्वेअर कॉमन 1 मायनस इथे काय राहिलं, थीटा मायनस 1 शिल्लक राहिला. बरोबर आहे. नाव आर स्क्वेअर काय असतं, इथे आर स्क्वेअर म्हणजे किती आहे 7 स्क्वेअर म्हणजे किती आहे ते 49. थीटा किती आहे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे किती रॅडियनमध्ये π/2, कारण आपल्याला हे रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, -1. आता आन्सर एकतर तुम्ही असं लिहू शकता किंवा हे सिम्प्लिफाय करायचं तर करू शकता, हे असं पण लिहू शकता 49 π - 2
अपॉन 2, मग हे अपॉन 2 येणार आहे इथं 49/2 ला किंवा असं कसं लिहिलं तरी चालेल. तर हा क्वेश्चन समजला का सगळ्यांना? ही इथे पॉज करा व्हिडिओ आणि सोल्युशन त्याचं लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 3 number, triangle PQR is an equilateral triangle with side 18 centimeter. A circle is drawn on the segment QR as a diameter. Find the length of the arc of the circle within the triangle. ठीक आहे. आता इथं असं आहे, इथे हा ट्रायंगल PQR आहे. ट्रायंगल PQR हा कसा आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ट्रायंगल PQR इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे याच्या सगळ्या साईड्स सेम आहेत. ठीक आहे. आता इथे परत काय दिलं आहे? ह्या प्रत्येक साईडची लेंथ किती आहे? 18 18 18 18. नाव आता अ सर्कल इज ड्रॉन ऑन द सेगमेंट QR ॲज अ डायमीटर. QR ॲज अ डायमीटर. मग आता काय करूया? QRला डायमीटर घेऊ, QRला, आणि एक सर्कल काढूया. हे सर्कल ड्रॉ केलं. आता ह्या सर्कलच्या डायमीटरची लेंथ 18 आहे, म्हणजे याची रेडियस किती होईल? 9 होईल. बरोबर आहे. मी इथे अजून ह्याची ही रेडियस काढतो, इथे जोडतो, याला इथे जोडतो, ह्या 2 रेडियस काढल्या. आता याची रेडियस किती आहे? 9. मग ही पण 9 असेल, ही पण 9 असेल, आणि ही पण 9 असेल, एका सर्कलचा रेडियस, कारण डायमीटर त्याचं किती आहे? 18. आता 9 9 9. पहिल्यांदा बघा, हा जो आहे हा काय आहे? इक्विलॅटरल. मग आता याच्या प्रत्येक अँगलची व्हॅल्यू किती असणार आहे? 60 60, आणि हा अँगलसुद्धा 60 डिग्री. आता हा छोटासा ट्रायंगल बघा, कोणता? हा ट्रायंगल. इथे मी काहीतरी नाव देतो, ही फिगर जायचे चान्सेस आहेत इथे. हां ठीक आहे. इथे नाव दिलं मी, समजा सेंटर C, आणि इथे दिलं MN. आता ह्या छोट्याशा ट्रायंगलमध्ये बघा, RCM मध्ये ही साईड 9 आहे, ही साईड 9 आहे, म्हणजे हा एवढा आयसोसिलस दिसतोय. बरोबर आहे. मग आयसोसिलस आहे, क्वेश्चन नीट समजावून घ्या मी सांगत असताना. मग आता आयसोसिलसमध्ये काय असतं? इक्वल साईडच्या अपोजिट अँगल इक्वल असतात. मग ह्या 2 साईड इक्वल आहेत. हा अँगल 60 आहे, तर हा अँगलसुद्धा किती असणार आहे? 60. सेम केस ह्या ट्रायंगलमध्ये पण आहे. हा अँगल 60 आहे, तर हा अँगल किती असेल? 60. मग आता हे उरलेले 2 अँगल किती असणार आहेत इथे? हा अँगल किती असणार आहे? 60 डिग्री. हा अँगलसुद्धा किती असणार आहे? 60 डिग्री. मग आता हा 60 आहे, हा 60 आहे, ह्या तिघांची ॲडिशन किती असणार आहे? 180. मग हे 60 + 60 होतं 120. 180 मायनस हे 180 मायनस हे दोघांची ॲडिशन 120. 60 + 60. हा उरलेला अँगल किती असेल? 60 डिग्री. झालं. आपल्याला एवढं पाहिजे होतं. तर आपल्याला काय पाहिजे होतं इथे? हा अँगल पाहिजे होता. आता आपल्याला काय विचारलं आहे? सर्कल इज ड्रॉन ऑन द सेगमेंट QR ॲज डायमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सर्कल विदिन द ट्रायंगल. म्हणजे इथे ही जी आर्क लेंथ तयार झाली, कुठल्या ह्या कलरने दाखवतो मी, ही जी आर्क लेंथ तयार झाली ना, ही लेंथ ऑफ आर्क काढायची. तर आता एवढा पोर्शन आपल्याला कन्सिडर करायचा आहे फक्त. तर ही लेंथ फाइंड आउट करायची. मग ही लेंथ फाइंड आउट करण्यासाठी लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ ऑफ आर्क R थीटा. बरोबर. S = R थीटा फॉर्म्युला शिकलो. मग आता रेडियस किती आहे ह्या आर्कची? 9 आहे. थीटा किती आहे? हा 60 डिग्री आहे. मग आता हे डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करायचं, तर ते किती होणार? π/3 होतं. बरोबर आहे. मग आता इथे हे 3 3 कॅन्सल आउट, तर किती शिल्लक राहिलं? हे 3π. 3π काय? सेंटीमीटर. बस क्वेश्चन सॉल्व झाला. 3 स्टेपमध्ये आन्सर. तर ही आर्क लेंथ किती आहे?
3 पाय सेंटीमीटर, युनिट सेंटीमीटर दिलं आहे. समजलं क्वेश्चन? इथे व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल इन विच सेंट्रल अँगल ऑफ 60 डिग्री इंटरसेप्ट्स अन आर्क. हे आर्क आहे. अन आर्क ऑफ लेंथ 37.4 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्कल, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आर फाइंड आउट करायचं आहे. इन विच सेंट्रल अँगल ऑफ 60 डिग्री. इथे बघा सर्कल ड्रॉ केलं. याच्यामध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? रेडियस आर फाइंड आउट करायचं आहे. सेंट्रल अँगल 60 डिग्री दिलेला आहे. हा अँगल दिलेला आहे 60 डिग्री. अजून काय दिलं आहे? आर्क लेंथ. ही लेंथ ऑफ आर्क किती दिलेली आहे? 37.4. सो दिस आर्क लेंथ इज, दिस इज 37.4. ही आर्क लेंथ आहे एवढी. ठीक आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे हे. हा तर थिटा दिलेला आहे. आता हा थिटा रॅडियनमध्ये कसा कन्वर्ट होतो? 60 डिग्री म्हणजे π/3. आपल्याला यस इज इक्वल टू आर थिटा हा फॉर्म्युला दिलेला आहे. बरोबर? यस इज इक्वल टू आर थिटा हा फॉर्म्युला दिलेला आहे लेंथ ऑफ आर्कसाठी. लेंथ ऑफ आर्क. मग आता इथे तुम्हाला यस तर दिलेला आहे 37.4. रेडियस काढायची तुम्हाला आणि थिटा किती दिलेला आहे? π/3. देअरफॉर आर इज इक्वल टू, हे जर ट्रान्सपोज केलं तुम्ही इकडे तर हे किती होईल? 37.4. तसंच हा 3 वरती येईल आणि पाय डिनॉमिनेटरला जाईल. समजलं? मग आता तुम्ही एकतर हा प्रोडक्ट घ्या, याला युनिट येईल सेंटीमीटर. एकतर हा प्रोडक्ट घ्या फक्त वरचा आणि पायची व्हॅल्यू तशीच ठेवा. और तुम्ही काय करायचं आहे पुढे? और आर इज इक्वल टू, ते दिलं आहे ना 37.4 इंटू 3 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू 22/7 पुट करा. मग आर इज इक्वल टू 37.4 इंटू 3 इंटू हा 7, याचा रेसिप्रोकल 7 वरती जाईल अपॉन 22. हे एवढं कॅल्क्युलेशन करा. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते सेंटीमीटरमध्ये येईल. झालं? आलं आहे का लक्षात? तुम्ही एवढं कॅल्क्युलेशन करा, त्याला युनिट सेंटीमीटर द्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.